त्यावेळी सोशल मीडियाचा एवढा प्रभाव नव्हता किंवा नव्हतंच सोशल मीडिया. नव्हतंच. तर त्यावेळी आम्ही पॅम्पलेट्स वर जास्त फोकस दिला. आजही ती पारंपरिक पद्धत आपल्याकडे वापरलीच जाते. कितीही सोशल मीडिया आलं तरी आज सुद्धा बघा पेपरमधून आपण इन्सर्ट पाठवतो, इन्सर्ट करून पॅम्पलेट्स पाठवतो आणि ते जपून ठेवले जातात. म्हणजे घरामध्ये ते वर्ष 2-2 वर्ष ते जपून ठेवले जातात. तर हा एक प्रभावी मार्ग त्यावेळी होता आणि तो आम्ही वापरायचो. मग कुठे फ्लेक्स जो आताही आहे तोही आम्ही बरेच वेळा वापरलेला आहे मार्ग. आणि सर्वात जास्त मला पॅम्पलेटचा वाटला, कारण तो घराघरात पोहोचतो. म्हणजे नुसताच तो रोडवरनं जाताना तुम्हाला दिसेल असं नाही, तो घरात तुमच्या बरोबर असतो. त्यामुळं तो 24 तास तुमच्या बरोबर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळं मला सर्वात जास्त आजही आम्ही नवीन फ्रँचाईज देताना जे काय आम्ही लिस्ट त्यांना देतो त्यामध्ये आम्ही कमीत कमी 10,000 ते 15,000 पॅम्पलेट्स आम्ही प्रोव्हाइड करतो आमच्याकडनं. अच्छा. कारण का हे सर्वात चांगलं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि इझिली ते त्यांना घरात मिळतं, इझिली लगेच पटकन आपण बघतो अवेलेबल असतात. आणि शक्यतो करून हॉटेलची पॅम्पलेट्स, फूडची पॅम्पलेट ही जास्त ठेवली जातात. त्याच्यामध्ये पॅम्पलेटमध्ये फक्त असं काही असतं की ओपन होतंय का, त्याच्यामध्ये तुम्ही काही ऑफर देता? नाही, त्यामध्ये टोटल मेनू आम्ही आमचा ठेवतो. आणि काही जर कॉम्बो ऑफर आपण सुरू करणार असू, आजकाल कॉम्बो हा शब्द सगळीकडे वापरला जातो आणि तो सगळ्या ह्याच्यामध्येच आहे की ह्याच्याबरोबर हे असं एक काही असेल तर लोक जास्त अट्रॅक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये. तर तशा काही कॉम्बो ऑफर असतील तर आम्ही त्यात टाकतो. अदरवाईज सगळा मेनू आमचा त्यात असतो आणि त्याच्यावर रेट्स असतात. अशा पद्धतीनं आम्ही ते सर्क्युलेट करतो.